शनी अमावस्या, अमावस्या, शनी जयंती हा मुहूर्त आज आलाय. त्यामुळे ही कथा नीट ऐका. पूर्व दिशेला उगवणारा सूर्य नारायण, सवित्र सूर्य नारायण, त्याची संध्या नावाची पत्नी. आता सूर्यनारायण अधिक तप्त. इथं 7 वाजता माणसं येत नाहीत का बाबा? ऊनच उतरत नाही. हे दुपारचं ऊन महाभयंकर. ज्याच्या बरोबर लग्न झालं त्या बायकोला त्या सूर्याचं तेज सहन होत नव्हतं. तिचं नाव संज्ञा देवी होतं. मग ती वडिलाकडे गेली, म्हणजे असला नवरा विचित्र करून गेलाय, त्याचं तेज माझ्या अंगाला सहन होत नाही, तुम्ही काय करा, मी तिथं राहू शकत नाही, काहीतरी मार्ग काढा. मग त्याच्या वडिलांनी तिच्या सारखीच दिसणारी छाया नावाची तिची सावली, तिचं रूप बनवून सूर्याकडे नांदायला पाठवून दिले. आपण कधीच एकटे नसतो, आपल्या बरोबर आपली काय असते, सावली. संज्ञेची सावली पाठवून दिली. ती नांदायला लागली सूर्याबरोबर. आणि गंमत अशी झाली, त्या संज्ञालाच गर्भ राहिला. गर्भ राहिल्याच्या नंतर आता बघा ना, 2 व्यक्तींच्या मिलनातून गर्भ तयार होतोय. संज्ञा काळी सावली, सूर्य जरी प्रखर तेजस्वी पण संज्ञा काळीच. जन्माला आलेलं बाळ बघायला सूर्यनारायण अति आवडीने आले आणि बाळ बघून ते इतका धक्का त्यांना बसला. अतिशय काळं कुरूप बाळ त्यांनी बघितलं आणि ते बहुतेक त्यांच्या मनात आलं असावं, हे काय. मन विषण्ण झालं सूर्यनारायणाचं आणि दृष्टी फिरवली. त्या बाळाचा अंतःकरण पाळण्यातून दुखावले गेलं. म्हणाले, तू बाप आहेस, तू सूर्य आहेस, मला घ्यायचं सोडलं, माझ्याकडे नाक मुरडून डोळे मुरडून तू निघून गेलास. त्या पाळण्यातल्या बाळाने आपली दृष्टी सूर्याकडे फिरवली आणि सूर्याचे 7 घोडे, आंधळे आणि अरुणी नावाचा त्याचा चालक जो आहे तो पांगळा झाला. अनर्थ बघून त्या सूर्याने शाप दिला, ज्याच्याकडे बघशील, ज्याच्याकडे दृष्टी टाकशील त्याचा नाश होईल. मग ते जन्मता वरदान मिळतात. हे जन्मता वरदानात शाप मिळलेलं बाळ म्हणजे श्री शनीश्वर महाराज. बाळाचा जन्म झाल्यावर किती आनंद, आणि इथं जन्मताच गिफ्ट मध्ये शाप. मग त्या बाळाने, त्या शनिदेवाने भयंकर अशी शंकराची तपश्चर्या केली आणि त्याला न्याय देण्याचं काम सांब सदाशिवाने दिलं. न्याय कधी पण कडकच असला पाहिजे. पत्रिकेमध्ये शनी आणि रवी एकमेकाचे शत्रू आहेत. ज्याच्या पत्रिकेत शनी रवी खराब, त्या घरात बाप आणि मुलाचं कधीच पटत नाही. हा शनिदेव शिंगणापूरला एका काळ्या पाषाणाच्या रूपात प्रकट झाला. तिथं बुराख्याची मुलं खेळत होती, काठी मारली, रक्त आलं दगडातून. मग घरी गेले, म्हणाले म्हैस गुंतलेली आहे. बघायला आले, म्हैस वगैरे काही नाही, काळा चिकणा त्रिकोणी रंगाचा पत्थर होता. सगळेजण घरी आले. एका गावातल्या वृद्धाच्या स्वप्नात शनी गेला आणि म्हणाला, मी या शिंगणापुराच्या बाहेरच्या वेशीला प्रगट झालेलो आहे, त्या ठिकाणी तू येऊन मला घेऊन जावा. दुसऱ्या दिवशी सगळे दवाखान्यासाठी गेले. शनिदेवाला उचलायला लागले, उचलला गेला नाही. परत घरी आल्याच्या नंतर रात्री पुन्हा दृष्टांत झाला, हे देव असा उचलला जाणार नाही, मामा आणि भाचा दोघांनी सोबत हात लावला तरच मी उठेल. आणि ज्या बैलगाडीत मला ठेवताल ते बैल सुद्धा एकमेकाच्या नात्याने मामा आणि भाचे पाहिजे. तशी बैल जोडी सोडली, मामा भाचे आले, त्यांच्या हाताने शनीला उचललं गेलं. सुंदर मंदिर बांधलं होतं, काम चालू केलं होतं. पण शनिदेव आले आणि मंदिराच्या समोर गावाच्या मुख्य चौकामध्ये जशी बैलगाडीतून सरकले तसेच स्थित झाले. ते म्हणजे आजचे शनी शिंगणापूरचं मंदिर. तिथं शनिदेव स्थापित आहेत. तप्त उन्हामध्ये कुठलीही माया जवळ ठेवलेली नाही, मंदिर नाही, छत नाही, छाया नाही, काही नाही, अखंड उन्हामध्ये. तिथं करणाने अंमल म्हणून पूर्वीच्या काळी दाराला कड्या सुद्धा नव्हत्या. का? त्याच्या राज्यातून चोरी करण्याची हिंमत नव्हती. मध्यंतरी त्याच्यावरती तेल घालून त्याला सुद्धा साडेसाठी लागले. आता प्रत्येकाचं नशीब म्हणायचं.